नमस्कार, मी सुरेश बापना, माजी अध्यक्ष पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशन आणि संस्थापक अध्यक्ष मावळ तालुका असोसिएशन. आणि माझ्याबरोबर आहेत माजी सेक्रेटरी मावळ तालुक्याचे कांतीशेठ बापना, तळेगाव शहर अध्यक्ष प्रमोदजी दाभाडे, कार्याध्यक्ष नेमीचंदजी गुंदेशा आणि जिल्हा प्रतिनिधी राजू वाघचोरे. आणि आम्ही जो उद्याचा 20 मे 2025 बंद पुकारतोय, तो सर्वसामान्यपणे ज्या काही ऑनलाईन ज्याच्यामुळं कस्टमरला कुठल्याही प्रकारचं प्रिस्क्रिप्शनचं हे न करता सर्व औषधं दिली जातात आणि त्याच्यात स्पुरियस म्हणजे डुप्लिकेट औषधाचं प्रमाण फार जास्ती आहे. आणि ऍक्च्युली हे ऑनलाईनची जी प्रक्रिया कोरोना काळामध्ये तात्पुरतं एक परिपत्रक सरकारने आणलं होतं आणि त्या पत्रका अनुसरून हे आणलं होतं, पण ते अजूनही रद्द केलेलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कॉर्पोरेट जे डीप डिस्काउंट देतात. ऍक्च्युली रिटेलरचं मार्जिन हे आमचे 16 ते 20% आहे आणि ते भरमसाठ डिस्काउंट देतात. जर एखादी गोष्ट रुपयाला असेल आणि ती 8 आण्याला मिळत असेल तर त्याच्यात डुप्लिकेटचं प्रमाण हे पेशंटला मिळण्याची शक्यता जास्ती आहे, म्हणून आमचा हा बंद आहे. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे परराज्यातून औषध येतात, ज्याच्यात गर्भपाताच्या गोळ्या असतील, कुठल्याही नशेची, जे तरुण वर्ग आज आपला भारताचा आहे त्याला इझिली नशेची औषधं ऑनलाईन उपलब्ध होऊ शकतात, कुठलं व्हेरिफिकेशन नसतं आणि मेडिकल औषध दुकानामध्ये फार्मसिस्टच्या उपस्थितीमध्येच औषध विक्री केली जाते. म्हणून आमचा हा संप आहे. आणि या ठिकाणी 20 मे रोजी आम्ही सरकारला या निमित्ताने सांगू शकतो की तुम्ही जे काढलेलं परिपत्रक आहे ऑनलाईनच्या विरोधात असेल, ऑनलाईनच्या बाजूने असेल, ते त्वरित रद्द करावं ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि यासाठी आम्ही आज या माननीय तहसीलदारांना पण आम्ही निवेदन देतोय, पोलीस स्टेशनला पण दिलेलं आहे आणि आपल्या मावळ तालुक्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलेले आहे. आणि आमच्या मावळ भागातली कुठल्याही गिरायकाला गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही इमर्जन्सी नंबर सुद्धा त्यांना दिलेले आहे, जेणेकरून गिरायकाची गैरसोय होऊ नये, त्यांना औषधं उपलब्ध याची सुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय फार्मसी. काय नाही, त्यांना फोनवर तो ज्या ठिकाणी आहे त्या भागात आहे, त्या भागातल्या कुठल्याही आमच्या केमिस्टला सांगितलं जाईल आणि त्यांना औषधं दिली जातील. नमस्कार, मी कांतीलाल बापना. माझं वडगाव मावळ इथं गेले 45 वर्षापासून मी हा व्यवसाय करतो. उद्याचा 20 मेचा जो अखिल भारतीय औषध संघटनेचा जो संप पुकारलाय, तो आमचे अखिल भारतीय अध्यक्ष माननीय आप्पासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा पुकारलेला आहे. पूर्ण भारतामध्ये ही संघटना कार्यरत आहे आणि हा संघ पुकारण्यापाठीमागचं आमचं एक मोठं उद्दिष्ट असं आहे की ऑनलाईन औषध पुरवठा. औषध ही माणसाच्या आयुष्याशी, माणसाच्या जीवनाशी, त्याच्या शरीराशी निगडीत असा विषय असल्यामुळे हा विषय ऑनलाईन विषय होऊ शकत नाही. प्रत्यक्ष डॉक्टरांनी तपासणे, त्याच्यानंतर प्रिस्क्रिप्शन देणे आणि प्रत्यक्ष केमिस्ट मध्ये जाऊन फार्मासिस्ट कडनं तुम्ही ही औषधं घेणे आणि त्यांच्याकडनं उपचार पद्धती आणि त्याचे डोसेस समजून घेणे, अशी ही प्रक्रिया आपल्या भारतामध्ये कायद्याने चालते. परंतु ऑनलाईन मुळे प्रत्यक्ष प्रिस्क्रिप्शन नाही आणि देणारा आणि घेणारा हा कुठेही प्रत्यक्ष येत नाही. ऑनलाईन त्याची विक्री केली जाते आणि जी औषधं ज्या पेशंटला मिळतात ह्याची खात्रीशीर सत्यता पडताळता येत नाही. तुम्हाला प्रत्यक्ष प्रिस्क्रिप्शन आणि दिलेलं औषध ह्याची पडताळणी करता येत नाही. आलेली औषधं तुम्ही स्वीकारता, तुम्हाला डोसेस माहिती नसतात आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही चुकीची औषधं सुद्धा घेण्याची शक्यता याच्यामध्ये फार आहे. आणि केमिस्ट हा असा आहे की लॉकडाऊन मध्ये ते आपल्या जीवाशी खेळून सुद्धा त्यांनी बऱ्याचशा लोकांचे याच्यामध्ये प्राण अख्ख्या भारतामध्ये वाचवलेले आहेत. आणि अशा ह्या केमिस्टच्या जर व्यवसायावरती जर आघात होत असेल तर आमची संघटना ही खूप मजबूत आहे, एकजूट आहे आणि या अशा संघटनेच्या मार्फत आम्ही हा जो संप पुकारलेला हा यशस्वी होणारच आहे आणि यशस्वी करून दाखवू. आणि जे काही बनावट औषधं ह्या निमित्ताने लॉकडाऊन नंतर मार्केटमध्ये आलेली आहेत त्याच्यावरती आमचं सरकारला असं सांगणं आहे की याच्यावरती तुम्ही तात्काळ निर्बंध आणला पाहिजे, त्याच्यावरती कठोर उपाय सुचले पाहिजे, जेणेकरून लोकांच्या जीवाशी खेळ होणार नाही
आणि केमिस्ट हा आपला व्यवसाय करत असतो, तो त्याच्याकडे कुठली पडताळणी करण्याची यंत्रणा नसते. आलेला तो अधिकृतपणे खरेदी करतो आणि अधिकृतपणे विक्री करतो. परंतु काही वेळेला अशा काही बनावट औषधामुळे लोकांच्या जीवाशी खेळ होतो आणि हे खापर रिटेलर वरती फोडलं जातं. अशा या घटनांना आपण सरकारने त्वरित निर्बंध केले पाहिजे. आणि हा जो संप चाललाय हा एकूण माणसाच्या आयुष्याशी निगडीत असा विषय असल्यामुळं हा संप आम्ही निश्चितपणे पूर्णपणे यशस्वी करू. उद्या होणाऱ्या 20 तारखेच्या बंदला मावळ तालुक्यातील सर्व केमिस्ट बांधव यांचा पाठिंबा राहील आणि उद्या पूर्णपणे बंद यशस्वी होईल याविषयी आम्हाला खात्री आहे. आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही रुग्णांची गैरसोय करायचा आमचा काही हेतू नाहीये. शेवटी आमचा जो व्यवसाय आहे तो स्वतःपेक्षा सेवा या गोष्टीला महत्व देणारा आहे. आणि ज्यांना कोणाला अर्जंट औषधं लागतील त्यांची सुद्धा आम्ही सोय करू. एवढं 450 ते 500 साधारणतः जेवढे आहेत सगळ्याच्या सगळ्यांचा बंदला पाठिंबा राहील. नमस्कार, मी राजश्री वागचौरे, मावळ तालुक्याची प्रतिनिधी बोलतेय. तर उद्या जो बंद होणार आहे 20 मे रोजी, तो सर्व आमच्या केमिस्ट बांधवांनी मिळून एकत्रितपणे केलेला आहे. आणि मी सर्व महिला प्रतिनिधी जे फार्मासिस्ट आहेत त्यांना आवाहन करते, त्यांनी उत्स्फूर्तपणे बंद करून या बंदमध्ये सहभागी व्हावे. हे जो बंद आहे हे बनावट विक्री, कॉर्पोरेट जे आहे डिस्काउंट आणि जो काही टोटल केमिस्ट बांधवावर जो अन्याय होतोय त्याच्या विरोधात आम्ही पुकारलेला आहे. तर त्या संदर्भात आम्ही निवेदन करतोय सरकारला की आमच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात आणि आमच्या या अर्जाकडे विनंतीपूर्वक पाहावे.